हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत लपंडाव या सिरियलचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती अगदी मनस्विनीसारखा नाश्ता करत बसलेली असते आणि त्याच वेळी कबीर तिथे आलेला आहे आणि कबीर तेजस्विनीला असं मनस्विनीसारखं अगदी हुबेहूब जेवताना पाहून त्यालाही खूप आश्चर्य वाटतं की तेजस्विनी आंटी एवढ्या लवकर या मनस्विनीसारखं नाश्ता वगैरे करायला शिकल्या पण आहेत. तर त्याचनंतर आता इकडे हा जो कबीर आहे ना, तो तेजस्विनीचं कौतुक करू लागतो की अगदी असंच जेवते पाहती मनस्विनी. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी बोलते की हो ना, तर आता मीही प्रयत्न करते आहे तिच्यासारखा बनण्याचा, पण कबीर मला हे अजिबात झेपत नाही आहे. हे बघ, मला अजिबात सवय नाही आहे रे हे असं अंडी वगैरे खाण्याची, पण मी तरीही करते आहे. तर आता इथे कबीर जो आहे तो तेजस्विनीला म्हणत असतो की हे पहा, तुम्हाला तर हे करावं लागेल तेजस्विनी कामत, कारण हे सगळं ना फक्त तुम्ही तुमच्या मुलीसाठी करत आहात. हे सगळं आठवा. तुम्हाला 12 महिने किती त्रास झाला असेल आणि त्या सगळ्याचा तुम्हाला आता बदला घ्यायचा आहे आणि आता त्या बदल्यासाठी तुम्हाला रेडी व्हायचं आहे. तर आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती बोलते की हो नक्कीच, आणि मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेजस्विनीसाठी ते एकच होतं की तिची मुलगी तिच्यापासून एवढ्या दिवसांपासून दूर होती, पण आज काहीतरी केल्याने कदाचित ती मुलगी तिच्याशी जवळ येऊ शकते. आणि म्हणूनच इथे तेजस्विनीने ठरवलं आहे की कबीर जे काही सांगेल ते मी ऐकायला तयार होणार आहे. तर त्याचनंतर आता इथे ही जी काही प्रेरणा आहे ती तिच्यासाठी तेजस्विनीसाठी चहा घेऊन आलेली असते आणि तेवढ्यातच आता ही तेजस्विनी जी आहे ती तिला बोलू लागते की प्रेरणा, मला असं वाटतं की मनस्विनी जी आहे ना ती अगदी कडू ब्लॅक टी वगैरे घेते आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला बनवून देशील प्लीज. तर आता इथे ही जी प्रेरणा आहे ती बोलते की पण तेजस्विनी तुला तर ती आवडत नाही आहे ना. तर त्यावेळी आता तेजस्विनी जी आहे ती बोलते की प्रेरणा, मी करेल ट्राय, तुम्हाला देशील प्लीज. तर त्यावेळी आता तेजस्विनी बोलते की ठीक आहे. तर त्याचनंतर आता इकडे सखी जी आहे ती फोटो पाहत असते, कबीरच्या बॅगमधले फोटो पाहत असते, पण तिला कुठेही ते फोटो सापडत नाहीत. ती जे काही फोटो पाहत असते ते वेगळेच फोटो असतात, पण तिला जे काही फोटो ते पाहायचे होते कदाचित तिला असं वाटू लागतं की ते कबीरने लपून वगैरे ठेवले आहेत की काय, असंही तिचं होतं. पण तिला आता कुठलेही फोटो वगैरे सापडत नाही, तर जे सापडतात ते वेगळेच असतात. तेवढ्यातच तिथे त्यांच्या घरातील ती मुलगी येते आणि आल्यानंतर ती सखीला विचारू लागते की मला सांग ना ताई, की सगळेजण लोक असे काही डिवोर्स का घेतात, काय असतं त्याच्या मागचं कारण. तर आता त्यावेळी सखी जी आहे ती बोलू लागते की हे बघ बाळा, तुमच्या फ्रेंड्समध्ये कशी कट्टी होती तशी मोठ्या माणसांमध्ये कट्टी होत असते आणि मग ते दोघेजणं अबोला धरतात. तर त्यावेळी आता ही जी काही मुलगी आहे लहान ती बोलू लागते की काय गरज आहे एवढा वेळ अबोला धरायची, फक्त थोडा वेळ बोलायचं नाही आणि नंतर पुन्हा बोलायला सुरुवात करायची. जसं की एखादी आईस्क्रीम वगैरे देऊन आपण एखाद्या फ्रेंडला तर आपण बोलायला सुरुवात करू शकतो ना. मग ह्या डिवोर्सची वगैरे काय गरज आहे. तर आता सखी जी आहे ती बोलते की हे बघ बाळा, तुम्हा लहान लहान मुलांचं काही नसतं, पण मोठ्या माणसांना राग आला की ते बोलत नाही वगैरे आणि असंच एकमेकांना डिवोर्स देतात. तर आता इथे तिच्या लक्षात येतं की हो का, असंही काही असतं का, असं म्हणत आता ती बोलते की तू आणि कबीर दादाने असं कधीच करू नका बरं का, कारण मला ते अजिबात आवडणार नाही. असं म्हणत आता ती तिथून निघून जाते रूममधून. इकडे आता ही जी सखी आहे ना, तिला आठवतं की कबीर आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं होतं. कबीर आणि तिच्यामध्ये असं काही बोलणं झालं होतं की त्या दोघांमध्ये 1 महिन्यासाठीचा वेध होता आणि जर 1 महिना उलटून गेला तर त्यानंतर कबीर सखीला डिवोर्स देणार होता. तर त्यावेळी आता सखी बोलते की कबीर, आपल्या बोलण्याला 1 महिना देखील कंप्लीट झाला आहे. मला माहिती नाही तुझ्या लक्षात आहे की नाही, पण
आता 1 महिना कंप्लीट झाला आहे म्हटल्यानंतर आता काहीतरी तू नक्कीच मला ह्यावरती रिप्लाय करशील, असं आता सखीचं म्हणणं असतं. तर त्याचनंतर आता सखी कबीरलाच फोन करत असते, पण पुन्हा एकदा त्याचा फोन बंद येतो. तर त्यानंतर इकडे कबीर हा तेजस्विनीची तयारी घेत असतो, की कशा पद्धतीने आता तिला पुढचं पाऊल टाकायचं आहे ते सांगत असतो. तर आता तेजस्विनी जी आहे ती बोलते, की "बोल कबीर, आता पुढे मला काय करावं लागेल? हे सगळं तर मी शिकले आहे आणि हे सगळं माझ्यासाठी इझी आहे. पण इथून पुढे काय करायचं आहे?" तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो, की "ठीक आहे, मी सांगतो ना तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे." तर आता तो बोलतो, की "हे पहा, आता ना मला हे सांगायचं आहे, की मनस्विनी बिझनेसमध्ये कशी हुशार आहे. मला माहिती आहे ती हुशार आहेच, पण हे जे काही बिझनेसमध्ये तिने मिळवलं आहे ना, ते अगदी चुकीच्या मार्गाने मिळवलं आहे. पण तरीही असो, आपली कंपनी आणखीन टॉपमध्येच आहे." असं आता इथे कबीर या तेजस्विनीला म्हणत असतो. पण आपल्याला तिच्यासारखं वाईट कामे करून आपली कंपनी वरती आणायची नाही आहे, तर आपल्याला त्यासाठी चांगली कामेही करायची आहेत. तर त्याचनंतर आता इथे कबीर जो आहे तो तिला बिझनेसबद्दल काही गोष्टी सांगत असतो. तर तेवढ्यातच इकडे मा जी आहे ती तिथल्याच नोकराणीवरती ओरडत असते, की "काय चाललं आहे तुमचं? मला कळत नाही की माझा चष्मा कुठे, माझं हे कुठे, माझं ते कुठे?" असं तिच्या माचं चाललेलं असतं. पण तेवढ्यातच तेजस्विनीच्या लक्षात येतं, की माचा चष्मा जो आहे तो तिने तिथेच डायनिंग टेबलवरती पाहिला होता. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी कबीर पाहतो आहे, की तेजस्विनीच्या हे लक्षात आहे, की माझा चष्मा कुठे आहे आणि माझ्या काही वस्तू कुठे आहेत. जर रोज काम करणाऱ्या नोकराणीच्या हे लक्षात राहत नाही आहे, तर ह्यांच्या लक्षात राहतं आहे म्हटल्यानंतर ह्यांची मेमरी नक्कीच स्ट्रॉंग आहे, असं आता कबीरला इथे म्हणायचं असतं. तर त्यावेळी आता इथे ही जी प्रेरणा आहे ती आता तेजस्विनीसाठी ब्लॅक कॉफी घेऊन आलेली असते आणि तेही अगदी कडूमधून. तर त्यावेळी आता ती बोलते, की "ठीक आहे, थँक असं म्हणत आता तिने तिचा कॉफीचा मग हातात पकडलेला आहे आणि ती आता कबीरला बोलत असते बिझनेसबद्दल, की "मी बिझनेसबद्दल कसं काय करणार? कारण 12 वर्ष झाली आहेत. मला या बिझनेसबद्दल काहीच आयडिया नाही. काय चाललं आहे, आपला बिझनेस कुठपर्यंत आलेला आहे, याबद्दल मला काहीच आयडिया नाही आहे." तर आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो, की "हे पहा, त्याची काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण तुम्हाला मी एक पुस्तक देणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये आपल्या बिझनेसबद्दल सगळ्या माहितीच आहेत. समजलं?" तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो तेजस्विनीला आता बिझनेसबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. तर त्यासाठी आता कबीरने एक डायरी आणलेली असते आणि ती डायरी तो तेजस्विनीला दाखवतो. तर आता इकडे ही जी काही तेजस्विनी आहे ती डायरी हातात घेते आणि ती डायरी पाहण्याचा प्रयत्न करते. कबीर जो आहे तो तिला सांगू लागतो, की या डायरीमध्ये आत्तापर्यंत बिझनेसमध्ये काय काय चाललं आहे आणि काय काय झालं आहे या सगळ्याची कल्पना आहे आणि पुढील बिझनेस कसा करायचा याचा देखील त्याच्यामध्ये सगळं काही सविस्तरपणे लिहिलेलं आहे. तर त्याचवेळी आता हे तेजस्विनी जी आहे ती आता ती डायरी वाचायला घेते आणि त्याचनंतर इकडे या कबीरने पाहिलं आहे, की तेजस्विनी कशा पद्धतीने एका हातात डायरी वाचत आहे तर दुसऱ्या हाताने तिची कॉफी पिणं चालू आहे. एकंदरीत आता कबीरलाही हे सगळं आवडत असतं, कारण हुबेहूब अगदी नकल करणारी तेजस्विनी अगदी त्याला भेटली आहे आणि म्हणूनच तो खुश असतो. तर त्यानंतर इकडे तेजस्विनी चहा वगैरे पिते आणि चहा पिऊन झाल्यानंतर तिने कप देखील खाली ठेवलेला आहे. तर त्याच वेळी आता इथे ती कबीरकडे आणि प्रेरणाकडे पाहते आणि त्या दोघांनाही विचारते, की "काय झालंय, जमतंय का मला?" तर आता कबीर जो आहे तो तिला खुणावतो, की "हो हो, चांगल्याच प्रकारे." कारण कबीरला एवढीही अपेक्षा नव्हती, की खरंच तेजस्विनी कामतला एवढी मनस्विनीसारखी ॲक्टिंग जमेल. पण तरीसुद्धा ते खूप छान पद्धतीने ते सगळं निभावत होती. तर त्याचनंतर आता इकडे ही जी मनस्विनी आहे ती घरी तणतण करत आलेली असते. तर तिला काहीही करून आता त्या फाईल्स शोधायच्या आहेत रिपोर्टच्या. तर आता ती इथे घरात येऊन विचार करू लागते, की ते या सखीने आणि कबीरने फाईल कुठे हे केली असेल,
फाईल कुठे लपवली असेल हा विचार तिच्या मनात चाललेला असतो आणि त्याचवेळी ती बोलते की नक्कीच आता ही फाईल त्यांनी अशा ठिकाणी ठेवली असेल जिथे मी शोधायला जाणार नाही. तर आता इथे ती विचार करू लागते की ही अशी जी काही जागा असेल ती असेल माझी रूम, असं म्हणत आता ही जी मनस्विनी आहे ती आता तिच्या रूममध्ये जाणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी मनस्विनीच्या डोक्यात येतं की ती फाईल जी आहे ती तिच्याच रूममध्ये लपवलेली वगैरे असेल, त्याचवेळी तिला पहिले काही क्षण आठवतात. ज्यावेळी या सखीने काही पेपर्स तिच्या रूममध्ये लपवले होते, पण तिला ते पेपर्स सापडले नव्हते. पण यावेळी कुठेतरी तिला वाटतंय की नक्की कदाचित या सखीने पेपर जे आहेत, त्या रिपोर्टचे पेपर जे आहेत ते नक्कीच माझ्या रूममध्येच लपवले असतील. तर त्यावेळी आता ती बोलते की आता हे रिपोर्ट सापडण्यापासून मला कुणीही थांबवू शकत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा, असं आता इथे ही मनस्विनी जी आहे ती म्हणत असते. तर आता मनस्विनी रूममध्ये ती फाईल्स, ते रिपोर्ट्स शोधायला सुरुवात केली आहे. तर ती एक एक कोपरा शोधत असते, पण कुठेही तिला ती फाईल सापडत नाही. अक्षरशः ती परेशान होते की काय करावं, ही फाईल तर इथेही नाही आहे, तर नक्की ठेवली कुठे असेल या सखी आणि कबीरने. आता तिच्या डोक्याला ना खूप वैताग होत असतो. ती बोलते की मला वाटलं होतं कदाचित माझ्याच रूममध्ये ठेवली असेल, पण नाही, कुठे ठेवली असेल ही फाईल असं तिचं झालेलं असतं. तर तिची फाईल सगळीकडे शोधून झालेली असते, सगळे ड्रॉवर्स, सगळं कपाट वगैरे सगळं काही तिने चेक केलेलं आहे, पण कुठेही तिला फाईल मिळालेली नाही. तर त्याचनंतर आता इकडे इकडे गौतम, काकू आणि हे काका सखीचे ते सगळेजणं बोलत असतात. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलू लागतो की काय वाटतं, सखीचा प्लॅन योग्य होता की आपण केलेला. तर तेवढ्यातच काकू जी आहे ती बोलू लागते की गौतम भाऊजी, हे पहा, सखीने तर चांगला प्लॅन केलाच होता, पण मला असं वाटतंय की आपण जे काही केलं आहे ना ते अगदी योग्य केलं आहे. तर त्यावेळी आता त्या सगळ्यांमध्ये बोलचाल सुरू असते. तर त्यावेळी गौतम जो आहे तो बोलतो की हो ना, मलाही आता अगदी तसंच वाटते, कारण मागच्या वेळी त्या मनस्विनीला ते रिपोर्ट सापडले नव्हते, पण यावेळी जर तिने तसा विचार केला तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर तिला ते रिपोर्ट सापडतील. म्हणूनच गौतमने आणि या काका काकूने प्लॅन केला की नाही, सखीने जिथे रिपोर्ट्स ठेवले आहेत तिथे ते ठेवायलाच नको, आपण दुसरीकडेच काहीतरी मार्ग मिळूयात. तर असं म्हणत आता त्या तिघांच्याही लक्षात आलं की हे रिपोर्ट्स कुठे ठेवले पाहिजे. तर त्यावेळी आता इथे गौतमने ते रिपोर्ट्स आणून इथे देवघराच्या खाली ठेवलेले असतात. पण आता इथे ते सगळेजण पाया पडतात आणि देवाकडे प्रार्थना करू लागतात. या रिपोर्ट्सची जबाबदारी आता तुझी आहे, कारण आता याला जपून ठेवण्याचं काम हे तुझंच आहे, असं ते देवाकडे सगळेजण हात जोडून प्रार्थना करत असतात. आणि त्याचनंतर आता इथे इकडे गौतम, काका, काकू सगळेजण एकत्र जमतात. तर त्यावेळी आता गौतम विचारत असतो की तुम्ही सखीला कुठे पाहिलं आहे का. तर त्यावेळी आता इथे त्या सगळ्यांमध्ये चर्चा होऊ लागते की आपण जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना. तर आता इथे काकू जी आहे ती बोलते की हे पहा, आता जास्त विचार करू नका, आपण जे काही केलं आहे ना, मला असं वाटतं की आपण योग्यच केलं आहे. कारण त्या बाईने सगळ्या घरभर शोधलं असतं की ते रिपोर्ट्स कुठे आहेत, पण ती इथे कधीच येणार नाही हे तिला माहिती आहे. तर आता गौतम इकडे सगळीच्या काका आणि काकूंना म्हणतो की हे पहा, आपल्याला या सगळ्यासाठी ना खूप एकजूट व्हावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे, असं म्हणत आता इथे गौतम जो आहे तो एकमेकांकडे हात पुढे करतो आणि त्यांना विचारू लागतो की काय मग, आपण आहोत ना सोबत, असं म्हणत आता इथे गौतम जो आहे तो हात पुढे करतो आणि इथे बाकीचे दोघेजण लगेचच त्या हातावरती हात ठेवतात. आणि त्याचनंतर आता इकडे ही जी मनस्विनी आहे ना तिची खूप चिडचिड होत असते, कारण तिला रिपोर्ट्स अजूनही मिळालेले नाही आहेत. तर आता तिला बेडच्या शेजारी एक फाईल दिसली होती खरं तर, पण ती फाईल दिसताच ती त्या फाईलपर्यंत पोहोचली, पण त्या फाईलमध्ये काहीच नव्हतं, ती फाईल वेगळीच होती. कदाचित ती फाईल जुनी असेल. तर त्यानंतर आता हिचा संताप आणखी वाढला. तिला कळत नसतं, तिला आत्तापर्यंत वाटत होतं की कदाचित त्या फाईल्स ज्या आहेत त्या
या रूममध्येच असतील, पण नाही, असं काहीही झालेलं नाही आहे. तर आता रागारागात ती खाली आलेली आहे आणि खाली आल्यानंतर आता इथे तिने या सखीच्या काकूवरती हात उचलण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याचनंतर इकडे ज्यावेळी सखीच्या काकूने त्या मनस्विनीचा हात पकडलेला आहे, त्यावेळी तिच्या रागाचे पारे चढलेले असतात. ती आता प्रचंड रागात असते आणि इकडे आता हे जे काही काकू आहे ती देखील रागात असते. कारण आत्तापर्यंत या मनस्विनीचं खूप काही सहन केलं, पण आता ती सहन करणार नाही असंच ती म्हणत असते. तर त्याचनंतर आता इकडे सखी जी आहे ती अजूनही कबीरचाच विचार करत असते. पण कबीरला हे लक्षात नसतं की उद्या ती तारीख आहे. तर आता इथे ही जी सखी आहे ना, ती कबीरच्या लक्षात आणून देणार आहे की उद्या तू दिलेली तारीख आहे, उद्या सगळं काही संपणार आहे. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी, हे बघ तू काय बोलते आहेस. तर आता सखी बोलते की उद्या डिवोर्सची सगळ्यात शेवटची तारीख आहे आणि उद्या सगळं काही संपणार आहे. तर त्यावेळी आता कबीर काहीही विचार न करता सखीला बोलतो की ठीक आहे, तू आता एक काम कर, उद्या मी जिथे सांगेल ना तिथे ये आणि त्याच ठिकाणी आपण सगळं काही ठरवू आणि तिथेच पेपर्सवरती सह्या करू आणि सगळं काही संपून टाकू. असं बोलता क्षणी आता सखीला खूप वाईट वाटतं की खरंच असं सगळं होईल का. तर आता इकडे काका आणि काकू आणि गौतम बाकी सगळेजणं ही फाईल कुठं ठेवली आहे ही कोणालाही कळतं कामा नये याच्यात असतात सगळेजणं आणि यापुढे सगळेजण एकत्र राहणार. तर आता इकडे हे मनस्विनी जी आहे तिला चुकीची फाईल मिळताच ती फाईल फेकून देते आणि रागारागात म्हणते की यांनी ती फाईल कुठे ठेवली असेल, कुठे लपून ठेवली असेल, हा लपंडाव मी कधी शोधायचा, असं देखील ती म्हणत असते. पण त्याच नंतर आता इकडे सखीला आणि कबीरला मनातून अजिबात वाटत नसतं की त्यांनी दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हावं. आता आता कुठेतरी त्यांचं जुळायला लागलं होतं, त्यांची मनं एकमेकांत गुंतायला लागली होती आणि आता वेळ आली आहे डिवोर्सची. तर 1 महिना कंप्लीट होणार होता आणि आता खरंच तो कंप्लीटही झाला आहे. म्हणूनच आता सखी आणि कबीरने निर्णय घेतला आहे की त्यांनी दोघांनी मिळून एकत्र यायचं आणि तिथे आल्यानंतर एकमेकांशी बोलून ठरवून आता त्या पेपर्सवरती सह्या करायच्या आहेत. इकडे या मनस्विनीची प्रचंड चिडचिड होत असते की आता ती फाईल आणि रिपोर्ट कसे शोधावेत. तिला कळत नसतं, जर तिच्या हातातनं हे रिपोर्ट्स गेले तर, म्हणजे हे सगळं सखीच्या हाती लागलं तर आता मी ह्या सगळ्यातून कशी वाचू, असा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो. तर त्याचनंतर इकडे सखी डिवोर्स या शब्दानेच खूप इमोशनल झालेली आहे. कुठेतरी तिला अजिबात कबीरपासून लांब जायचं नसतं, पण आता तिला या सगळ्याचा सामना करावा लागणार आहे बहुतेक, असं आता तिचं चाललेलं असतं. तर आता कबीरही या गोष्टीवरती जास्त काही बोलत नाही. तर मित्रांनो, आता कबीरने जो काही प्लॅन केला होता की तेजस्विनीला मनस्विनी म्हणून सगळ्यांसमोर आणण्याचा, तो प्लॅन तरी यशस्वी होईल का? खरंच तेजस्विनी जी आहे ती मनस्विनीसारखा बिझनेस करू शकेल काय? कारण आता इथे तेजस्विनीने बिझनेसचं पुस्तक हातात घेताच बिझनेस वाचायला त्या पुस्तकामध्ये सुरुवात केली आहे, जो की कबीरने सांगितल्याप्रमाणे सखी इंडस्ट्रीचा सगळा काही बिझनेस या डायरीमध्ये नमूद केला आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. तरी देखील आता इथे ही तेजस्विनी कबीरला म्हणत असते की कबीर, हे एवढंही सोपं नाही आहे, हे खूप हार्ड आहे. आता 12 वर्षापर्यंत काय घडलं आहे याची मला काहीच कल्पना नसूनही मला या सगळ्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तर आता कबीर म्हणत असतो की तशी तुमची मेमरी खूप छान आहे आणि तुम्ही हे नक्कीच करू शकाल. तर त्याचमुळे मला खात्री आहे की तुम्ही हे नक्कीच कराल. तर आता इथे हा जो कबीर आहे तो तिला कॉन्फिडन्स देतो आणि तिला हे सगळं करण्यासाठी प्रोत्साहन देखील देतो. तर त्याचनंतर आता तिला तो म्हणत असतो की हे सगळं ना फक्त तुम्हाला सखीसाठी करायचं आहे. हे सगळं करताना तुम्हाला एकदा तुमच्या डोळ्यासमोर सखीचा चेहरा आणायचा आहे, समजलं? तर त्यावेळी आता सखीचा जेव्हा आवाज तिच्या कानावर पडतो तर त्यावेळी ती ठरवते की हो, अगदी बरोबर आहे, मला हे जे काही करायचं आहे ना ते फक्त माझ्या सखीसाठी करायचं आहे. माझ्या सखीला माझ्या जवळ आणायचं आहे आणि आता आमच्या दोघींमधलं अंतर मला संपवायचं आहे. त्यासाठी
त्यासाठीच आता ही जी तेजस्विनी आहे ती आता स्वतः बिझनेस कसा करायचा हे सगळं काही शिकणार आहे आणि हळूहळू मनस्विनीला आता मागे पाडणार आहे. तर लवकरच आता तेजस्विनी जी आहे ती आता मनस्विनी होणार आहे. तर नक्की पहा. आणि शेवटी इकडे आता हा जो कबीर आणि सखी जे आहेत ते काय करतील उद्याच्या भागात? खरंच डिवोर्स होती कबीर सही करेल काय आणि त्या दोघांचा डिवोर्स होईल काय हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.